तर नमस्कार सर्वांना. खूप दिवस झाले माझे व्हिडिओ काय आले नाहीत, कारण की माझी तब्येत खूपच खराब होती आणि मला काय वेळच मिळत नव्हता व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. आणि मुलींचं तर तुम्हाला माहीतच आहे, त्यांनी तर इतका त्रास देत होता ना, काय सांगू तुम्हाला. तर सकाळी उठल्यानंतर सातूच्या पिठाची गंजी केली आणि इकडे लगेचच पाणी पण भरायला गेले होते. प्यायला पाणी येतं तरी पण मी खालून आणतो पाणी. मग दुपारच्या वेळेस मी पास्ता बनवला खायला. म्हणलं भरपूर काम होतं, आता काही स्वयंपाक बनवायचं होणार नाही, म्हणलं तेवढंच पास्ताच बनवावं. आणि इकडे लगेचच भांडे घासून घेतले आणि इकडे अर्धावट किचन राहिला होता. मग डबे सगळे रिकामी करून घेतली. सगळंच पूर्ण रॅक वगैरे रिकामी केलं होतं. मग डबे पण घासून घेतले आणि इकडं बाहेरचं पण सगळं क्लीन करून घेतलं. गादी पण थोडं उन्हाला टाकली आणि पोरी झोपल्या होत्या. मग डबे पण धुवून झाले, दुसरे डबे काढले, मग ते पण धुवून घेतले इकडं. मग लगेचच नाही का रॅक पण पुसून घेतलं आणि खालचं किचनच्या खालचं पण पुसलं. मग ते झाल्यानंतर नाही का डबे पण पुसून घेतले आणि तेवढ्यातच लगेच संजू उठली. तिचं 3 वेळा झालं आता उठायचं. मग तसंच तिला झोपवलं आणि इकडे लगेच डबे पण भरायला घेतले. डबे भरून झालं आणि इकडे संयुक्ता उठली होती आणि मला पण थोडंसं चक्कर आल्यासारखं होत होतं. मग त्यामुळे मी पण पडले. मग हे बोलले चल आपण बाहेर जाऊन येऊया. हे पिलूचे पप्पा लगेच म्हणजे कामावरून आले होते, तर आम्ही बाहेर फिरून आलो. लगेचच इकडं राहिलेले डबे वगैरे भरून घेतलं आणि लगेचच भांडे पण लावायला घेतले. म्हणलं आता थांबलं तर नाही का हे सकाळी असंच पडून राहील पेंडिंगमध्ये. तर इकडं बघा रॅक कसा दिसत होता कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडं खाली किचनच्या खाली नाही का सगळे डबे पण लावून घेतले आणि वरती जेवढे रॅकला लावायचे होते तेवढंच हे केलं. आणि सकाळचे 4 वाजले होते तरी पण संजू काय झोपायचं नाव घेत नव्हती. हे रोजचंच चाललं आहे असं. आणि इकडं बघा संयुक्ता म्हणत होती चूप चूप, म्हणून तिला बोलणं चाललं होतं. मुली झोपतच नाहीत आणि त्यामुळं मला पण सकाळी लवकर उठून काही काम पण होत नाही. आमचं कसं चाललं माहिती आहे का, रात्रभर जागायचं आणि दुपारी दिवसभर झोपायचे, अशी आमची गत चालू झाली आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.